नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे मनात नाही प्रेम जिथे. स्वतःला मूल होत नसल्याच्या दुःखात होरपळणाऱ्या सुनीताने नंदेच्या मुलाला दत्तक घेतलं खरं, पण आईची माया ती त्याला देऊ शकली का? माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंगाची गुंफण असते. कडू गोड प्रसंगातले काही अनुभव मात्र अगदी कायमचे मनावर कोरले जातात. विसरू म्हटलं तरी त्या आठवणी विसरता येत नाहीत. माझ्या शेजारी राहणाऱ्या सुनीता नावाच्या एका स्त्रीच्या बाबतीतही अशीच आठवण आहे. मी आणि माझे पती ज्या गावात नोकरीनिमित्त राहत होतो, तिथे सुनीता आमच्या शेजारी राहत असे. तिचे पती अखिल सरकारी नोकरीत होते. घरी सासू सासरे होते. सुधा ही तिची नणंद लग्न होऊन परगावी नांदत होती. आम्ही दोघी आपल्या कामातून वेळ मिळाला की थोडा वेळ गप्पा मारत असो. सुनीताच्या लग्नाला बरेच वर्ष उलटून गेली होती, तरी अजून घरात पाळणा हलला नव्हता. दोघे नवरा बायको मनातून फार दुःखी होते. मूल होईल की नाही या व्यथेने या गोष्टीने व्यथित होते. डॉक्टरांनी तपासणी करून सुनीतामध्ये दोष असल्याचे सांगितलं होतं. त्यासाठीही बरेच उपचार करून झाले होते, पण यश येत नव्हतं. आपल्या समाजात मूल होत नाही म्हटलं की सर्वप्रथम स्त्रीलाच दोषी ठरवलं जातं. इथे तर सुनीतामध्येच दोष होता. त्यामुळे तिचे सासू सासरे तिला नको नको ते बोलायचे. सगळा राग तिच्यावर काढायचे. आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देऊ अशी धमकीही तिला द्यायचे. तू त्याला घटस्फोट दे अशी दमदाटी करायचे. या सगळ्या गोष्टींचा सुनीताच्या मनावर ताण यायचा. असे काही झाले की ती दिवस दिवस रडत बसायची. मानसिक तोल ढळल्यासारखी वागायची. अखिल ही त्यामुळे हवालदिल झाले होते. ते वारंवार सुनीताला सांगायचे, समजायचे, काहीही झालं तरी मी तुला घटस्फोट देणार नाही, एकटी सोडणार नाही अशी खात्री द्यायचे. पण सुनीता मनातून हादरली होती. तिला सतत असुरक्षित वाटायचं. अखिल आणि सुनीताच्या एकूण परिस्थितीबद्दल जेव्हा सुधाला कळालं, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. ती त्यांना भेटायला, त्यांना धीर द्यायला आली. सुधा माहेरी आली की माझ्याशी मोकळेपणाने बोलायची. चहा जेवणाला मी तिला बोलवत असे. स्वभावाने खूप प्रेमळ आणि साधी असलेली सुधा दिसायला अगदी सामान्य होती. देवीच्या वनांनी चेहरा विद्रूप दिसायचा. तिचं लग्नही त्यामुळे उशिरा झालं होतं. पण थोरला भाऊ निखिल आणि धाकटा भाऊ अभिजित दोघेही हुशार, पैशावाले आणि कर्तबगार होते. त्यामुळेच त्यांनी सदानंद नावाच्या एका ज्युनियर इंजिनियर शोधून त्याच्याशी तिचं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा त्यांना 4 अपत्य, 2 मुली आणि 2 मुले ही झाले होते. सदानंदला बायकोविषयी आणि मुलांविषयी फारसं प्रेम नव्हतं. हक्काची बायको वापरायला मिळते आहे, मुकाट्याने सर्व सेवा करते आहे, बरी सुखाची नोकरी सुरू आहे, एवढ्यावरच तो संतुष्ट होता. 4 मुलं जन्माला घातली, पण त्यांची जबाबदारी घ्यायची त्याची तयारी नव्हती. सुधा 4ही मुलांना घेऊन आली होती. तिचा धाकटा बंटी खूपच गोड आणि चपळ मुलगा होता. 2.5 वर्ष वय,
डोळ्यात कुतूहल आणि सतत काहीतरी उद्योग करत बसायची उर्मी त्याच्यात होती. हे मूल आपल्याला ठेवून घ्यावं, दत्तक घ्यावं असं सुनीता आणि अखिलच्या मनात आलं. त्यांनी तो विचार सुधाला बोलून दाखवला. सुधाला प्रथम ती कल्पना फारशी रुचली नाही. बंटी सगळ्यात धाकटा असल्याने तिचा फारच लाडका होता. पण भाऊ-भाऊजाईंचं दुःखही तिला बघवत नव्हतं. शेवटी मनावर दगड ठेवून तिने बंटीला आपल्यापासून दूर करण्याचा निर्णय घेतला. सदानंदालाही काही हरकत नव्हती. मामा-मामीकडे दत्तक दिल्याने घरातील एका मुलाचा खर्च कमी होणार होता. शिवाय पुढे मामाची सर्व इस्टेटही त्याला मिळाली असती. सदानंदाच्या डोळ्यात फक्त एवढाच व्यावहारिक विचार होता. बंटी आता नव्या ठिकाणी रुळत होता. पण कधीतरी त्याला आईची आठवण यायची. कधीतरी तो रडारड करायचा. मग सुनीता त्याला घेऊन आमच्याकडे यायची. माझा मुलगा अविनाश साधारण त्याच वयाचा होता. त्याची खेळणी, त्याची सायकल बंटीला खेळायला मिळायची. अविनाश बरोबर तो खेळायचा. मलाही तो गोड पोरगा आवडायचा. लवकरच बंटी, अविनाश आणि मी एकमेकांमध्ये प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधले गेलो. आम्ही. बंटीचा वेळ आमच्यात जायचा. सुनीताने बंटीला दत्तक घेतले होते तरी मुळात तिच्यात आईची माया नव्हतीच. स्वतः 9 महिने पोटात गर्भ वाढवून मूल जन्माला घातल्यामुळे आई व अपत्यामध्ये आपलेपणाची भावना असते ती असं दुसऱ्याचं मूल घरात आणल्याने निर्माण होत नाही असे म्हणतात. त्यातूनही सुनीता थोडी कोरड्या मनाची होती. बंटीवर भरभरून प्रेम करणं तिला कधी जमलंच नाही. लहान बाळाशी वागताना मायेचा ओलावा वागण्या बोलण्यातून पाझरावा लागतो तो तिच्यात नव्हताच. मुलाचं मानसशास्त्र तिला कधी कळलंच नव्हतं. बंटीला भेट म्हणून मिळालेली किंवा अखिलने त्याच्यासाठी आणलेली खेळणी ती उंच उचलून ठेवायची. का तर म्हणे तो ती मोडेल, तोडेल. मुलांना खेळणी खेळण्यासाठी द्यायची असतात. खेळताना मोडली, तुटली तरी त्यातून मुलं बरंच काही शिकतात हे तिला कधी कळलंच नव्हतं. खरं तर लहान मुलांना आपण आधी जेवायला घालतो. त्यांच्यासाठी मुद्दाम लवकर स्वयंपाक करतो. पण सुनीताला वाटायचं ती स्वयंपाक करते तेव्हा बंटीने पटापट मामाला, आजी-आजोबांना आधी वाढावं, मग स्वतःच्या जेवणाचा विचार करावा. त्याला हे कसं कळावं? तो बिचारा आपल्याला कधी खायला मिळेल याची वाट बघत असायचा. बाळाला भूक कधी लागते, त्याला खेळायचं कधी असतं, त्याला आई कधी जवळ हवीशी वाटते हे तिने कधी समजून घेतलं नाही. तिला विश्रांती घ्यायची असली की बंटीची रवानगी ती माझ्याकडे करायची. तिचं म्हणणं त्यानं ऐकलं नाही की त्याला फार मारायची, कडक शिक्षा करायची. संतापली की सुनीता त्याला उपाशी ठेवायची. भर उन्हात अंगणात उभं ठेवायची. तो कळवळून रडायचा. पुन्हा असं करणार नाही मामी असं म्हणायचा. त्याचं रडणं ते केविलवाणं रूप बघून आम्ही शेजारी हळहळत असू. सुनीताला थोडं समजावून सांगायचा प्रयत्न करत असू, पण ती कुणालाच दाद देत नसे. या कथेचा पुढचा भाग लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल. धन्यवाद.